घर रेंटेड असू द्या की स्वतःचं, नवीन असू द्या की जुनं, त्यातली आठवण ही प्रत्येक वेगळी आणि हवीहवीशी असते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड वेलकम बॅक. मी नेहा आणि तुमच्या सर्वांसाठी एक नवीन सिरीज घेऊन येत आहे. वेगळी काही नाही, पण सगळ्यांच्या मनाला पोचेल अशीच रेंटेड फ्लॅट स्टोरीची सिरीज. हो, अगदी स्पष्ट बोलते, रेंटेड फ्लॅट. कारण मला नाही वाटत की कोणाचीही सुरुवात अगदी स्वतःच्या घरापासून होत असेल. आता बऱ्याच वेळा असं होतं की घर रेंटेड आहे, आपलं स्वतःचं नाही आहे, म्हणून आपण भरपूर गोष्टींची टाळाटाळ करतो. पण कुठेतरी आपण हे विसरून जातो की हेच भाड्याचं घर आपल्याला हक्काच्या आपल्या स्वतःच्या घरात जाण्याची एक नवीन उमेद देत असतं, आपल्याला स्वप्न बघायला भाग पाडत असतं. आता पुण्यात आलो आम्ही, त्यावेळी आमचं नवीनच लग्न झालं होतं, म्हणून नवीन संसाराच्या नवीन गोष्टी आणि संसार मांडण्याची पद्धत सुद्धा अगदी नवीन आहे. आता जसे आम्ही दोघं एकमेकांसाठी नवीन होतो, तसेच घर सुद्धा. पण जसा वेळ गेला, दोघांसोबत तिसरं घर सुद्धा आम्हाला अगदी जवळचं झालं आणि त्या घरात जबाबदारीसोबत आठवणी सुद्धा जमा केल्या. आणि आता वेळ होती शिफ्ट व्हायची. सो या स्टोरीचा दुसरा पार्ट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.